परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सय्यद इक्बाल यांची निवड केली आणि अचानक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पोटात काय यायला लागल्या शिंदे सेनेच्या, आणि ते हिंदुत्व शिकवायला निघाले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला. मला त्यांना त्याच जिल्ह्यातल्या परभणी जिल्ह्यातलेच उदाहरण सांगायचंय की महिन्याभरापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली. जिंतूरच्या नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा ह्या मेहरुनिसा फैज मोहम्मद टिका खान यांची ती आई आहे आणि 6 नगरसेवक हे भाजपाच्या कमळावर मुस्लिम समाजाचे निवडून आले. त्याच परभणी जिल्ह्यातल्या पाथरीच्या शिंदे सेनेचे नगराध्यक्ष धनुष्यबाण चिन्हावर लढलेले आसेफ खान आहेत तुमच्या पक्षाचे नेते सईद खान यांचे भाऊ. म्हणजे तुम्ही जर मुस्लिम समाजाला दिलं, अजून थोडं विधानसभेच्या जर थोडं पलीकडे गेलो सिल्लोडकडं, तर अब्दुल सत्तार ह्यांना तुम्ही गुवाहाटीला घेऊन मंत्री केलं. त्यांचा आता मुलगा एक नगराध्यक्ष आहे समीर, एक मुलगा आमिर हा जिल्हा परिषद सदस्य आहे. मग आता हे जे झालं, तर तुम्ही ज्या वेळेला पत्र देतात त्यावेळेला ते काय असतं, तुमच्याच भाषेत सांगायचं असतं तर तो सत्ताची हात आहे. मग तुम्ही केलं तर रास लिहिला आणि दुसऱ्यांनी केलं तर कॅरेक्टर दिला, असं कसं चालेल? म्हणजे तुम्ही आता मूळ प्रश्नावर बोला, मूळ प्रश्नावर लक्ष विचलित करू नका. एप्स्टीन फाईलमध्ये काय हे देशाला आणि महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय, जरा त्याच्यावर बोला. आपले पंतप्रधान हे अमेरिकेसमोर खलील लोटांगण वंदीन चरण करायला लागले. ते जे करार करतात त्या करारामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या शेतकऱ्याची वाट लागणार आहे, त्याच्यावर बोला. सबका साथ सबका विकास म्हणायचं, निवडणुका आल्या की खाण आणि बाण करायचं, हा धंदा बंद करा. महागाई बेरोजगारीवर बोला. आता देशातला युवक आणि जनता ही सुज्ञ झाली. आता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.